त्या त्या राघवसोबत हॉटेल चालू केलं. लॉस झाला. काय करू काही कळत नव्हतं. मग त्या निनादकडून पैसे घेतले आणि मोमोज विकायला सुरुवात केली. पण मराठी माणूस नेपाळसारखा दिसत नाही म्हणून ते विकले गेले नाहीत. मग काय, सुकी मच्छी विकली. ती कोरोना संपेपर्यंतच चालली. त्याच्यानंतर काही कळत नव्हतं, काही घडत नव्हतं. एकदा तर अशी वेळ आहे की भाड्याच्या घरात सुद्धा 3 महिने उधारीवर राहिलो. आणि सकाळी उठून बघतो तर माझ्या खिशात फक्त शेवटचे 12 रुपये उरले होते. रात्रीपर्यंत कंट्रोल केला, रात्रीपर्यंत. मग बुक्याचा बांध फुटला. मी चालत निघालो घरातून आणि 20-25 मिनिटाला तिथे वडापावची गाडी दिसली. आणि मग मला जाणवलं की वडापाव हा आपल्या आयुष्याहून महाग असतो. मग मी ते शेवटचे उरलेले 12 रुपये देऊन तो वडापाव घेतला. आणि काय सांगू, इतका राग आला ना की मी त्या वडापाव विकणाऱ्या भैयाला शिव्या घातल्या, खूप शिव्या घातल्या. तो राग त्या परिस्थितीचा होता, आपल्या लाचारीचा होता, जगाने फट्ट्यावर मारल्याचा होता. आपण इतके नालायक आहोत या भावनेचा होता. शेवटचे उरलेले 12 रुपये, आयुष्यातले सगळ्यात महत्वाचे 12 रुपये देऊन घेतलेल्या त्या भिक्कारचोट चवीच्या वडापावचा होता. मला काय कळलं नाही मला. मग त्या भैयाशी लय बाचाबाची झाली. आणि आपलं तर माहिती आहे, पैसे झाटभर पण आपला रुबाब मात्र ताटभर.